NMS 8वीचा आपण आज पाहत आहोत 11वा लेसन समतेचा लढा. पहा तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिले की तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही पडणार. एकच प्रश्न पुन्हा दोनदा दोनदा रिपीट करून पहा, पाठांतर होऊन जाणार आहे. पहिला प्रश्न, दीनबंधू मित्र यांच्या डॅश या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती समाजाच्या नजरेस आणली. नीळ उत्पादकांचं आहे उत्तर, त्यातच लपलेलं आहे उत्तर आहे नील दर्पण. पुढचा प्रश्न, डॅश यांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. बाबा रामचंद्र. शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं सारखंच नाव आहे बाबा रामचंद्र. किसान सभा ही संघटना डॅश साली स्थापन केली. 1918. पुढे जाऊन मागे यायचं 1918, हो की नाही. केरळमध्ये डॅश शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. मोपला. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांचा एक गट असेल. मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. केरळमध्ये मोपला. केरळमध्ये मोपला असं पाठ करून टाकायचं. किंवा केर मोजला. शेतकऱ्यांनी केर मोजला. शेतकऱ्यांनी केर मोजला. शेतकऱ्यांनी केर मोजला. 2-3 वेळा म्हणायचं, गोकून घ्यायचं, पाठ होऊन जाईल. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने कोणती सभा स्थापन झाली. NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. अखिल भारतीय किसान सभा. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते. स्वामी सहजानंद सरस्वती. कोण होते. स्वामी सहजानंद सरस्वती. पुढचा प्रश्न, डॅश साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. 1936 साली राष्ट्रीय सभेचे फैजपूर येथे अधिवेशन भरले. फैजपूर 1936. शेतसारा माफ करून घेण्यासाठी कोणी सभा मिरवणुका घेतल्या. साने गुरुजींनी. साने गुरुजींनी घेतल्यात. ओके. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते. साने गुरुजी. पहा त्यांचं एक गाणं आठवतंय का, ऐकलं असेल कधी. आता उठवू सारे रान, आता उठवू, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. ओके. साने गुरुजी शेतकरी साने गुरुजी, याच्यामध्ये ओपन खुलासा झालेला आहे. ठीक आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण करणारे. पहा हे कोणालाही माहिती नसेल, सगळेजण वारीला दरवर्षी जातात येतात, विठ्ठलाच्या पाया पडून येतात, विठ्ठलाला साकडं घालतात. पण कोणाला माहित आहे का की विठ्ठलांचं दलित जे मंदिर आहे दलितांसाठी कोणी खुलं केलंय. साने गुरुजी. साने गुरुजींचं नाव कुठंही येत नाही असं मला तरी वाटतंय काय. त्यामुळे आपण आपल्या माहितले आजी आजोबा कोण असेल त्यांना सांगायचं. पुढचा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाचे वर्णन केले जाते. पहा कामगार हा शब्द आला ना तिथं आपला पटकन नारायण मेघाजी लोखंडे आलं पाहिजे. ठीक आहे. कामगार लोखंडे. ठीक आहे. त्यांच्यामुळेच आपल्या रविवारी साप्ताहिक सुट्टी साजरी भेटलेली आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये डॅश ही गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव डॅश होते. पुणे येथील सासवड जवळचे कान्हेसर. हा प्रश्न नाही येणार पण माहिती म्हणून असू द्यात. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण. नारायण मेघाजी लोखंडे. मुंबई. मुंबई स्थापन कोणी केली आहे. महात्मा फुले यांनी. सत्यशोधक समाज ते आहे माहिती आपल्याला. त्याचे मुंबईचे अध्यक्ष कोण होते तर मुंबई शाखेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे. 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी कोणाच्या प्रयत्नांमुळे मिळू लागले तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी प्रयत्न केले म्हणून एक दिवस सुट्टी मिळाली. तर पहिले एकही दिवस सुट्टी नसायची. डॅश मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी संप पुकारला. 1899. आता इथं फिलअप भरून टाकली मी. डॅश साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची म्हणजेच आयटक. आयटक म्हणजे काय. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस असं पण येऊ शकतं. आयटकचा लॉंग फॉर्म काय. ऑल इंडिया युनियन काँग्रेस. ऑल इंडिया युनियन काँग्रेस. स्थापना कधी झाली. 1920 मध्ये.
आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. कामगार संघटना उभारण्याचे कार्य करण्यात पुढाकार असलेले नेते. आता आपण पहिले कामगार संघटना म्हटले की पहिलं लोखंडेंचं नाव येतं. त्याच्यामध्ये पुढाकार कोणाकोणाचा होता? श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद. श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद. पुढचा प्रश्न, डॅश साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. आता पहा इथे काँग्रेस समाजवादी आहे, लक्षात घ्या. 1934 समाजवादी 1934 समाजवादी 1934. 1942च्या छोडो भारत आंदोलनात क्विट इंडिया, काय छोडो भारत म्हणजे कोणती? क्विट इंडिया आंदोलनात अग्रभागी असलेले समाजवादी पक्षाचे नेते, म्हणजे समाजवादी म्हणजे ह्याच पक्षाचे, ते आहेत आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी आणि राम मनोहर लोहिया. 1881 मध्ये कार्ल मार्क्स विषयी लेख लिहिणारे आहेत लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, डॅश साली साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. पाहिजे समाजवादी होतं, इथं साम्यवादी, गडबड करायची नाही. तो 1934, समाजवादी 1934, साम्यवादी 1925. मिरज खटला कोणावर चालवण्यात आला? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर, जे समाजवादीचे कार्यकर्ते होते. पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था कोणती होती? आर्य महिला समाज आणि शारदा सदन. आर्य महिला समाज आणि शारदा सदन. पुढचा प्रश्न, रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली डॅश संस्था होय? सेवा सदन. आता पहा इथे थोडंसं गडबड होतीये. रमाबाई, पंडिता रमाबाई म्हटलं की आर्य महिला आणि शारदा सदन, आणि रमाबाई रानडे पहा नावामध्ये सेम आहे, पण पंडिता रमाबाई वेगळे आहेत आणि रमाबाई रानडे वेगळे. ओके, त्यांचं आहे सेवा सदन, हे शारदा सदन सेवा सदन. भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर, त्यांचं नाव आहे रखमाबाई जनार्दन सावे. आणि हा प्रश्न लगेच पाठोपाठ घेतलाय. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हटलं तर आनंदीबाई जोशी. यात फरक काय पहा, तर हे जे आहे ह्या सेवा देणारे यांनी काम केलेलं आहे, पण आनंदीबाईंचं काय झालं, त्यांचा स्वतःचा मुलगा 10 दिवसांचा असताना एक्सपायर झाला, म्हणजे मेला, मृत्यू झाला. मग त्यांना असं वाटलं की नाही, आपणही डॉक्टर वैद्यकीय फील्डकडे वळायला पाहिजे. त्यांनी केलं. 1987 ला त्या एक्सपायर झाल्या आणि 1887 ला एक्सपायर झाल्या. 1886 ला त्या डॉक्टरची पदवी घेऊन रिटर्न आल्यात. ठीक आहे, मग त्यांना काही इथे सेवा करायचा चान्स भेटले नाही. पण पहिल्या डॉक्टर कोण आहेत? तर आनंदीबाई. आणि सेवा देणाऱ्या असा शब्द आला तर सावे. लक्षात कसं ठेवायचं? सेवा आणि सावे या दोघं नावात किती साम्य पहा. इकडचा काना इकड टाकायचा आणि इकडचा मात्रा इकड टाकायचा. पुढचा प्रश्न, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन करणारे गोपाळ बाबा वलंगकर. आता विटाळ म्हणजे काय, तर अस्पृश्य लोकांनी हात लावला, टच केलं तरी तो विटाळ व्हायचा, ते चालायचं नाही. तर ते कोणी केलंय विध्वंसन? पुस्तक कोणत्या पुस्तकात, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्य खंडन करणारे कोण? तर गोपाळ बाबा वलंगकर. समवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. कोणी? शिवराम जानबा कांबळे. समवंशीय मित्र. इथं शिव, इथं सोम नावे आहे, इथं शिव आहे, दोन्ही काय झाले? सोम शिव. सोमवारी शिवाचाच दिवस असतो का नाही, असं काहीतरी लक्षात ठेवा. पुढचं, मुरळी जोगतीन देवदासींच्या प्रश्नांना वाचा फोडणारे शिवराम जानबा कांबळे. आता मुरळी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, देवासाठी सोडलेली एक बाई असते, ती लग्न बिग्न नाही करायचं. देवदासी तीच प्रथा असते. पुढचं, डॅश यांनी तमिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. पेरियार रामस्वामी. तमिळनाडू म्हणले की तिकडे सगळे अय्यर स्वामी असे नावं असतात. पेरियार रामस्वामी. 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी सुरू केली? हा प्रश्न UPSC ला वगैरे खूप वेळा विचारला जातो. डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हटलं की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. असा हा व्हिडिओ तुम्ही 2-2, 3-3 वेळा रिपीट करून पहा, पाठ होऊन जाईल. आणि काम करता करता तुम्ही कानाला लावून व्हिडिओ लावू शकता, की नाही. दुसऱ्या एखादं काही काम चाललंय, मम्मीला मदत करताय, तर व्हिडिओ लावायचे आपले काम करता करता, भाजी निवडता. मम्मीला कामाला मदत करायची नाही असंही म्हणत नाही मी.
पुढचं 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करणारे बलुतेदारी पद्धती म्हणजे काय होतं की प्रत्येक समाजाचे म्हणजे हे कुंभार न्हावी हे लोकांनी वर्षभराचं धान्य घ्यायचं आणि वर्षभर फ्रीमध्ये सर्व्हिस द्यायची. ही प्रथा कोणी नष्ट केली आहे? राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज. राजश्री नाहीये, राजर्षी आहे. कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर करणारे राजर्षी शाहू महाराज. ज्या आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिलेली कायदेशीर. येरवडा तुरुंगात सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन करणारे महात्मा गांधी. म्हणजे सनातनी हिंदू पंडित जे अस्पृश्यता पाळायचे तर त्याला काही शास्त्रामध्ये आधार नाही, की शास्त्रात कुठेही लिहिलं नाही की हे लोक अस्पृश्य आहेत, त्यांच्यापासून पाणी पिऊ नका, त्यांच्याकडून काही घेऊ नका, त्यांना लांब ठेवा, असं कोणी सांगितलंय? महात्मा गांधीजींनी. महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन समतेच्या कामात स्वतःला झोकून देणारे. आता गांधीजींपासून प्रेरणा मिळाली, खूप लोकांना प्रेरणा मिळाली. त्याचे एक नाव आहे, दोन नाव दिलीत पहा. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर, त्यांनाच काय म्हणायचे? ठक्कर बाप्पा. काय म्हणायचे त्यांना? ठक्कर बाप्पा. आणि दुसरे आहेत आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन. कोणत्या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते? स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता. डॉक्टर आंबेडकरांनी 1924च्या जुलैमध्ये जी स्थापना केली ती बहिष्कृत हितकारिणी सभेची. 1924ला बहिष्कृत हितकारिणी सभेची. डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी कोणत्या तळ्यावर सत्याग्रह केला? महाड येथे चवदार तळे. महाड येथे चवदार तळे. विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती दहन कोणी केले? मनुस्मृती एक ग्रंथ होता, त्याच्यामध्ये स्त्रियांनाही खूप खालच्या लेवलचं लेखलेलं आहे. विषमता, पुरुष वेगळे, स्त्री वेगळे, अस्पृश्य वेगळे, असं बरंच काय काय होतं त्याच्यामध्ये. स्त्रियांना तर खूपच खालची लेवल दिली की स्त्रियांनी असं नाही वागायचं, तसं नाही वागायचं, हे नाही घालायचं, ते नाही घालायचं. तर त्याचं दहन केलेलं आहे. दहन म्हणजे जाळणे. कोणी? बाबासाहेब आंबेडकर. दहन म्हणजे जाळणे. डॅश मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. अजूनही ते मंदिर आहे काय? आम्ही आत्ताच गेलो होतो दिवाळीच्या पहिले. 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केलाय दलितांना प्रवेश मिळावे म्हणून नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश यांनी केले? दादासाहेब गायकवाड यांनी. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली वृत्तपत्रे कोणती? मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता. जनता, समता, बहिष्कृत भारत आणि मूकनायक. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करणारे डॉक्टर आंबेडकर. पुढचा प्रश्न. 1942 साली डॅशची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. शेवटचा प्रश्न. डॅश साली नागपूर येथे बौद्ध धर्माचा डॉक्टर आंबेडकर यांनी स्वीकार केला? 1956 साली डॉक्टर आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ठीक आहे, आज पाहिला आपण लेसन नंबर 11 पाहिलाय. ठीक आहे, आता पाहणार आहोत आपण पुढच्या लेक्चरला लेसन नंबर 12. तोपर्यंत हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट लिहित चला रे. कमेंट कोणीच लिहित नाही, पहा बरं. कमेंट जर लिहिली तर बरं वाटेल मला पण. ओके.